नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहत आहात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. म्हणजे आपण जे काही कमवलं त्यावर पुढच्या पिढीने मौजमजा करावी असं कोणालाही वाटते आणि त्यात अनैतिक वगैरे असं काही नाही. म्हणजे आजोबांनी कधी काळी घेऊन ठेवलेल्या जमिनीच्या विक्रीतून मोठी रक्कम जमा झाली की पुढच्या पिढ्या श्रीमंत होतात. मात्र ही श्रीमंती टिकवणे ही मोठी कसरत असते. आपल्या महाराष्ट्रातच बघा ना, म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी अतिशय मेहनतीने शिवसेना नावाची ज्वलंत संघटना उभारली. स्वतःच्या राजकीय चातुर्याने देशभर दबदबा निर्माण केला. हिंदू हृदय सम्राट ही पदवी जनतेने त्यांना दिली. इतकी मोठी कमाई मागे सोडून गेलेल्या बाळासाहेबांची ही खरी कमाई चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी अक्षरशः उधळून लावली हो. म्हणजे असंच म्हणावं लागेल ना. म्हणजे आज हा काय उद्धव हा काय विषय नाही, विषय आहे तामिळनाडूमधील राजकारणाचा. तर तामिळनाडूमधील राजकारणाचा निवडणुकीच्या निमित्ताने आढावा घेताना ओघाओघाने हे आठवलं. म्हणजे सध्या तामिळनाडूमध्ये अशाच प्रकारची कसरत स्टॅलिन आणि कंपनीच्या संदर्भात सुरू आहे. करुणानिधी हयात होते तेव्हा स्टॅलिन यांना मुख्यमंत्री होता आले नाही. अखेर वयाच्या 70ीत स्टॅलिन मुख्यमंत्री आले 2021मध्ये. ते सुद्धा करुणानिधी वयाच्या 95व्या वर्षी निवडणूक लढले आणि जिंकले. पण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची ताकद त्यांच्यात नव्हती. ते उभेच राहू शकत नव्हते. त्यामुळे स्टॅलिनला ही संधी मिळाली. म्हणजे तिकडे पंजाबमध्ये प्रकाश सिंग बादल असेच वयाच्या 95व्या वर्षी निवडणूक लढले आणि पराभूत झाले. आपल्याकडे नाही का शरद काका आपले वयाच्या 86व्या वर्षी तोंडातून शब्द उमटत नसताना राज्यसभा नाही का त्यांनी गाठली. तर तसंच हे काय मोह सुटत नाही हो. आता तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा उत्तरार्ध सध्या सुरू आहे. गेल्या निवडणुकीत जयललिता नव्हत्या. त्यांनी 2016मध्ये पक्षाला विजय मिळवून दिला होता. पण वर्षभरात त्यांचे निधन झाले आणि तो एक मोठा इतिहास आहे. त्या काळात पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी असे 2 मुख्यमंत्री तामिळनाडूत झाले. जयललितांच्या पक्षाला म्हणजे अण्णाद्रमुकमध्ये 3 गट पडले. तरीही 2021च्या निवडणुकीत ADMKला 234 पैकी 66 जागा मिळाल्या. स्टॅलिन यांच्या द्रमुकला 133 तर काँग्रेस आणि अन्य पक्षाला 25 जागा मिळाल्या. आता मुद्दा येतो तो उदयगिरी यांच्या भवितव्याचा. उदयगिरी हे स्टॅलिन यांचे पुत्र. त्यांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे. आपल्याकडे चंद्रकांत खैरे जसे आदित्य ठाकरे यांना वाकून नमस्कार करत होते म्हणजे केला होता, तसेच उदयनिधी यांच्या मागे पुढे हिंडणारे बिनकामाचे लोक खूप आहेत. स्टॅलिन यांना देखील असंच वाटतं की उदयनिधी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. पुत्रप्रेम हे अनेक राजकीय पक्षांना महागात पडत आलेलं आहे. तसा इतिहास आहे. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग यादव हयात होते तेव्हा त्यांनी त्यांचे पुत्र अखिलेश यांना मुख्यमंत्री केले. पण आपल्या पित्याचा अवमान करणाऱ्या या पोरानं स्वतःबरोबर पक्षाचं भवितव्य अडचणीत आणून ठेवलं. तिकडे लालूपुत्र तेजस्वी त्याची हीच गत. त्याची कलई तर कधीच उतरली आहे. महाराष्ट्रात आदित्य आणि तामिळनाडूत उदयनिधी ही सूर्याची नावे असली तरी दोघांना कोणीतरी मागून बॅटरी दाखवली तर पुढे काहीतरी दिसेल अशी परिस्थिती आहे. तर एकंदरीत काय होतं, लोकांना घराणेशाही आवडतच नसते हो, पण त्यांचा नाईलाज असतो. तर उदयनिधी यांनी आधी सनातन धर्माला शिवीगाळ केली. आता ते अंगलट आलं. निवडणुकीत पक्षाचा बचाव करणं त्यांना आता कठीण होऊ लागलेलं आहे. स्टॅलिन केसाला मेहंदी लावतात हे खरे, पण त्यांचे केसच खोटे आहेत. म्हणजे त्यांनी टोप काढला तर ते आपल्या रजनीकांत यांचे मावस भाऊ दिसतील. पण रजनीकांत वावरताना नैसर्गिक असतात. स्टॅलिन यांना अभिनेते राजकुमार आणि सतीश पिळगावकर
यांच्याप्रमाणे टोप सांभाळत कसरत करावी लागते. पूर्वी नटांच्या डोकावर देखील मोठमोठे टोप असत. गाणी निरखून बघितली तर ते स्पष्ट दिसतं. नाहीतर 6 इंच उंचीचा नैसर्गिक टोप कुणाचा असतो? म्हणजे हे आपलं अवांतर आहे. पण अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अन्य मित्रपक्ष हे एकत्र आलेत. म्हणजे भाजपाने ADMK बरोबर युती केलेली आहे. अभिनेता विजय याने एक वेगळाच पक्ष काढला आहे. त्याचा कमल हसन होण्याची शक्यता जास्त आहे. पण असे असले तरी दमुक किंवा अदमुक म्हणजे ADMK किंवा DMK याच्यापैकी एका कोणा तरी आघाडीला मातीत घालण्याची शक्यता ताकद याच्यात निश्चित आहे. म्हणजे त्याचा प्रशांत किशोर देखील होऊ शकतो म्हणा. म्हणजे दमुक जिंकण्याची शक्यता बरीच कमी होत आहे. आणि जिंकले तर उदयनिधी यांना मुख्यमंत्री करण्याची स्टॅलिन यांची इच्छा सहजासहजी पूर्ण होईल अशी शक्यता नाही. यात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस पक्ष तामिळनाडूमध्ये आपल्याला सत्तेत सहभागी करून घ्यावे अशा मागणी आतापासूनच करीत आहे. काँग्रेसचा वापर इतकी वर्ष दमुकने केवळ टिश्यू पेपर सारखा केलेला आहे. आता तर काँग्रेसची अवस्था भिजलेल्या कोकरासारखी झाली आहे. स्टॅलिन यांच्याकडे दयामाया नावाचा शब्दच नाही. अजिबात दयामाया नाही त्या माणसाला. जो आपल्या बहिणीला म्हणजे कळमुनीला फाट्यावर मारतो तो काँग्रेसला दारात तरी उभं करेल काय? म्हणजे उदयनिधीचा तेजस्वी होण्याची शक्यताच अधिक दिसते. अर्थात आता घोडा मैदान जवळ आहेच म्हणा. पण तामिळनाडूच्या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटते? कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि अशाच प्रकारचे वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच. पुन्हा असाच एखादा नवीन विषय घेऊन भेटूया. धन्यवाद.